महाराष्ट्राची नारी शक्ती, देवाभाऊंची बांधिलकी. नमस्कार, मी मुंबईची महापौर, मुंबईची सेवक रितू राजेश तावडे. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या सर्व माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते. आज मी आपल्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं महाराष्ट्रात सुरू असलेल्या आपल्या काही विशेष पुढाकाराबद्दल सांगणार आहे, जे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबवले जाते. लेख लाडकी योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून आर्थिक मदत मिळते, टप्प्याटप्प्याने सहाय्य दिले जाते आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळते. म्हणजेच मुलगी जन्माला आली की आनंद आणि सुरक्षितता ह्या भविष्याची हमी देवेंद्र सरकार यांच्या सरकारमध्ये मिळते. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना देखील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्वाची गोष्ट आहे. या योजनेमध्ये बहिणींना शिक्षण, कौशल्य, विकास आणि व्यवसाय बांधिलकी विशेष या सगळ्याची विशेष मदत दिली जाणार आहे, जेणेकरून प्रत्येक बहीण ही आत्मनिर्भर बनू शकेल. महिला बचत गट सक्षमीकरण अभियानाद्वारे स्वयंसहायता गटांना कर्ज सहाय्य मिळणे, ग्रामीण महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध होतात आणि त्यांना अधिक स्वावलंबन साकार करणे, हे या बचत गटातून उद्योजकतेकडे जाणे, त्याची वाटचाल करणे हे अधिक सुलभ महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. महिला सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. निर्भया निधी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे असतील, महिला हेल्पलाईन असतील, सुरक्षित सार्वजनिक जागा आणि जलद कारवाई यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. सुरक्षित महिला आणि सुरक्षित महाराष्ट्र हे या अर्थसंकल्पनातून आपल्या आदरणीय देवाभाऊंनी महाराष्ट्रापुढे मांडलेले आहे. कौशल्य विकास योजनेमध्ये मग शिवणकाम असेल, डिजिटल कौशल्य असेल, लघु विकास प्रशिक्षण दिले जाते, हातात कौशल्य, आयुष्यात आत्मविश्वास, हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आदरणीय महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्र जनतेला दिलेलं आहे. एसटीचा प्रवास सवलतीमध्ये महिलांसाठी तो प्रवास त्यांना सोपा केला पाहिजे, सुरक्षित केला पाहिजे आणि तो परवडणारा सुद्धा झाला पाहिजे. असा स्वतंत्र प्रवास आणि स्वावलंबी महिला, इतका मोठा आत्मविश्वास आपल्या या महायुती सरकारने, आपल्या देवाभाऊने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना दिलेला आहे. या सर्व योजनांमधून फक्त एकच संदेश, महाराष्ट्राची नारी शक्ती सशक्त, सुरक्षित आणि आत्मविश्वासी या माध्यमातून झाली पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.